किती बी आलं नि किती बी गेलं कमरेत काढून डोक्याला बांधलं नाही कधी बदललं नाही कधी बदललं गाव तसं चांगलं गाव तसं चांगलं काय चाललंय पुण्यात का काय निवांत काम झालं चाललंय पाऊस पाणी जोरात आहे सगळ्या पुण्यात पाणी आहे तुझ्या पाणी नाही का आधी गोठ्या बांध फुडतंय कोणाचं ट्रॅक्टर आणतंय फुडतंय बांध बरं त्याचं लगीन व्हाय ना म्हणलं बांध फुड नको लगीन तुझं होईल ना का म्हणलं ऐकण्याची अरे बांध बी फुडतंय टी कोपऱ्यात नसते तर टी एकमेकाच्या बांधायचं बर टी टी बी टी वर बी घालते त्याला काय दिसना वगैरे आपलं रान फणायचं होतं आज जमलं तर बघा की का हो काय विषय हा मग कधी जमलो नक्की का ते आमचं काका कालवा करते ते जरा ते लवकर बघा की झालं हे तुला चुलत पुण्य दाणं घेतलं नाही नको येऊ राहू दे. नाही नाही काय नाही ये उद्या सकाळ मग येतय काकाची उद्या. मला भवानीला जायचंय असेल तसं तो मला सुधारणा काय अय बाप्पा कुठे फिरताय पेताड्यावानी ये इकडे मला देवानं मला असं हिंडवायला लावलंय मग तुम्ही काय बोलता नाही मला नीट या दरपड चाल दरपडायला नाही पण ही माणूस बोला ना मला हे कुठं रस्ता आहे तिकडे कुठे निघालाय अव काय चेपल तरी काढू दे देवाच्या दारात देवाच्या दारात मला चेपल काढू दे की मुका गडी लावला माझ संग बोलाय बसा बसतो बसतो बसा बसा बसले की कुठे गेलता मी गेलतो हान करून टाकायला दिवसा सांगितलंय पण सांगायला येड आहे बरं का ती गोट्यात टीज बी जर मोडला बांध बिंद जर फोडला तर भांडण होते मोकार नाही काय करत नाही त्याला नीट समजून त्याच्यावर सांगायचं ना. तुम्ही ती मी बी तू पण ती येणार जेव्हा येणार आहे ना तेव्हा तुम्ही बी तिथं या हो, येतो नाहीतर मी. सांगायची माझी दुसरी दरार पडायची नाही हा. येतो की मी तिथं अय बाप्पा काय करा? अहो सगळे गोळा झाली काय आहे का नाही बारीक होत काय बारीक नाही काय येतं बापाला बाप्पाला काय येत बघा घ्यावं करायचं आला इटा वाजन, ह्याच्या तमाशात हा. हलवायचं, तमाशात. मंगला बाय कोणत्या कार्यक्रम गाजवला बाप्पाने. उद्या गटला. बघायचं का? बघायचं काय बघायचं काय नवा नवा बघायचं काय जाग्यावर डिंक नांग डिंक हा. गाणं व्हाय पाहिजे. पुढे बघा की बाप्पा गाणं वाजव. हा. नका बाई कुर्तीचा गलबला ग अल्ला का नका बाई कुर्तीचा गलबला ग कामच झालं बाप्पा झालं अर्जित काम तुला काय करायचं माझ्या देवीचा बाई डोळा लाग लाग आईचा डोळा लाग लाग माझ्या भवानीचा डोळा लाग लाग आईचा डोळा लाग लाग संसाराचं कोड बघे सुसुनी आकार नका बाई करू तुम्ही अशी बडबड मकमले ना अगं बाया हातरले छान तिला घाला पांघरून नका बाई करू तिथं गलबला ग नका बाई करू तिथं गलबला ग बोलाय मातुश्रीचा उदे उदे माझ्या देवीचा डोळा लागला गाईचा डोळा लागला ग माझ्या देवीचा डोळा लागे लाग बाई डोळा लाग लाग बघितली काय कला मला बेवड्याला काय येतंय? मंगला बाय कोणत्या कार्यक्रम गाजवला बाप्पा बाप्पा मी जातो आता मला लय काम आहे मी 5 मिनिटात आलोय म्हणून घरनं सांगून आलोय मला काय याची लय काम आहे ती ए, चला तुम्हाला काय पारा बसताय बाप्पा लावले आर चपटी लावली आम्ही काय आता मी लावलेली आहे अरे थांबा की ए, चला ते बाप्पाला घ्या ते बघा काय म्हणते काय ना मला जिथं मला जिथं नेलतं थांबा आता मला जिथं नेलतं तिथं सोडायचं होता तिथं नेऊन टाकतो आणलं होतं तिथं सोडायचं का गोट्या काय येत नाही गाड्या जाणं बिणं बिजारी नाही मग कसं काय आहे नियोजन
काय फटाला पाणीच नाही त्याच्यामुळे लई अय अवघड अप्पा चाललंय. काय रे या इकडे आता का गोठे काय येत नाही फसवू दिलं का गोट्याला फोन केलता काल मी पण मग काय म्हणलं गोट्या? थांबा गोट्याला फोन लावतो मी कोण लाव गोठ्याला काय म्हणते बघ मी काय त्यालाच फोन लावतो लावला मी सायकल लावतो त्यानं 2 दिवस झाले खेळवलंय सायकल लावतो मी हो लावा हॅलो अरे येला का लवकर नुसतं नादी लावू नको बाकीची माणसं म्हणते त्या गोठ्याला काय तुला सांगितलं नाही अरे काय तुझं खेळायचं मला का 50 वेळा सांगितलं तरी येईना बर चालतंय यार लवकर लगेच दुसरा ट्रॅक्टर इथं जाणार जमणार ना 10-15 मिनिटात आला तर बरं आहे हा ये लवकर मग हा चालतंय या पोरांना काम नाही ती जातो आता स्टँडवर बसतो कुठे फिरतोय संग्राम का कुठे चाललाय अहो चाललोय जरा काय काम नाही काय नाही हा मग म्हणलं जाऊन येऊ काय म्हणताय आपण अरे कुठे फिरतोय इकडे तिकडे चाललोय आता काय घरी गोटे गेलाय रानात जेवली. उगाच बांधाची वाट लावल तुमच्या कुठला गोट्या आपला ते मैत्र तुझा आपला झुंजरनाचा गोट्या हो कुठं गेला खाली गेला पडकात रान नांगरायला होय हा गेला असेल त्याचं काय काम असेल फना बघ नाही तर बांध फोडल बांधण्याला कार उगाच उग कुणाचा बाण तुमचा कोण गेले गोट्यान ती गण्या गेलाय होय हा बांध फोडा हो कधी तुमच्यापासून गेला हो बर आता जाऊन ये तिकडे फिरून नाहीतर उगाच काहीतरी उद्या करतेली व्हायला जातो गड्या हा. काय माणसं तर कोणी भेटते काय उगत काय म्हणते ते भांडणं लावून द्यायला बस भांडणं बसले अरे इकडे कुठे फिरताय चिंग्यान दोघं काय लागा तुझं तर काय कळणार मला कुठे फिरतो या चाललो होतो तिकडं ये बसू कुठे फिरताय या बसा काय तिकडे ऊन लागते इकडे कोपऱ्यात ये अरे काय ऊन काय शेतकरी आपण कोपऱ्यात बस सर पलीकडे काय काम आहे कशाला चाललंय रे अरे ते आपाला आणाय चाललोय आपा आहे तिकडे ते रान फनायचंय गोट्या येणार ट्रॅक्टर घेऊन होय हा मग काय दोन चार लागा तू फिरतोय लागा तुला वेळ भेटना मला वेळ भेटना आपली दुस्ती एवढी मोठी हाय पण कामाला काय जमाणार लागा काम सगळ्यालाच आहे की वेळ काढला पाहिजे मित्रासाठी बरोबर आहे थोडी राणी पण नाही कॅनलला पाणी आलंय रानाचं ओके करतो काय कॅनलला पाणी आलं तर खाल्ला फटा सोडते ते आपल्याला पाणी नाही तसलंच करते ते आपल्यापर्यंत पाणी असते जाय सगळं बंद होऊन कॅनल बंद पडायचं आपण काय नसतं करत बसायचं मग काय मला तर आठवतच ना आमच्या इकडे पाणी आलं कधी खट्यात तुझं काय बाबा इथं आमचं पण आता ह्यावेळी जरा जास्त पाणी वाटतंय म्हणून राजा पण आपली जुनी आम्ही बालवाडीपासून एका वर्गात आहे हो लय जणांनी फूट पाडायचा प्रयत्न केला ना आमच्यात फूट पडेल काय पडेल येडाय काय अहो सगळी तशीच म्हणते अरे काय चिंग्या तुला काय म्हणतात तसेच म्हणते ते, काय होतं ते सकाळ भांडणं झाली तर संध्याकाळी दोघं एकत्र एकत्र येतो आम्ही कोणाचं बी ऐकून काय करायचं नसतं आपण आधी काना ऐकायचं कुणी काय अफवा उठवल तुझी काय बी कान भरल असं झालं तसं झालं हे झालं लय दिवसापासून तुम्ही जोडीदार आहे दोघं हो लय कधी भांडणं केली नाही का तुम्ही आता तोंड आल्या कसा जोडीदार आहे की नाही तसं आम्ही जोडीदार आहे जोडीदार तुमचं तुमच्यापेक्षा जास्त घट्ट जोडीदार आहे कळलं कसं आहे माहिती आहे का दोस्ती टिकावली पाहिजे चिंग्या बरोबर आहे काय ही मान्य आहे. दुसरं कोण येत नाही वेळे कायला दोस्त दोस्त जितो जितो दोस्त दोस्तासोबत प्रामाणिक असतो बाकी कोण नसतं त्याला म्हणलं हाय आपला गोट्या हा. येऊ फणून घेऊ तुझं रान हो गोट्याला फणा बरं का पण व्यवस्थित बरं का आजा नाहीतर कसं आहे माहिती आहे का आता गेल्या बरीच ती बघितलं ना कसं वाद वाद तरी तुझं खालचं रान चांगलं आहे हा? हे आपल्याला लेक काय करायचं झालंय माहिती आहे का कराय द्यायला कसं झालंय माहिती आहे का लय रान आहे करायचं कुठलं म्हणून बरं. चिला रोगावले त्या रान पडून बांधासाठी कुत्र रडत असलं व्हाय बरोबर आहे लगा. चिलारी उगावले त्या रानात नाही माणसं म्हणते ते गोट्या जरा टीव्ही मोडते मग त्याला सांभाळायला आले. मी गेल्या बरी सांगितलं गोट्या म्हणून अरे गोट्याला सांगितलं गोट्याने तेवढंच घातली त्या काय तुला सांगायचं आणि परत मला म्हणला भाडं देऊ नको आणि असं करू नको आणि मी भरून देतो आपण उद्या वाढला तिथं बरोबर. आणि आम्हाला लग्नाला जायचं होतं गायत आणि आमच्या चुलत्याने केली मोटर चालू मकव चुलता सकाळ धरण मकत बसलाय आणि आमच्या इकडचा गोट्यांची मोरलाय तिकडे उपळा पागा असा टोकऱ्या इतका सगळी बसली ती उपळ्या होत्या मला लागा किती मोठा उपळा गोट्याने उद्या गोट्याला गोट्या मला फोन करून म्हणते हॅलो लागा सांग रे ती मोठा बरं का भरून देत कशाचा भरून देतो आमचा झाला कार्यक्रम येतो एकदा घरापाशी टाकायला लावलं त्याला मी खेपा तिनं लागा फॉलाची पाय पण मोडली माझ्या
म्हणजे सारखा उद्योगवाडी उद्योगवाडीच बनलाय तसं आपल्या वस्तीचं नाव द्यावं लागतं उद्योगवाडी म्हणून. चले जाऊ का? जाऊ मग आम्ही. चालतंय जावा दामान जावा घ्या उरकून घ्या. हो चालतंय काय आता काय काम पावसाच्या नाही, आधी आता उरकायचं. बसलोय कंपनी दिलता का रिझ्यूम कंपनीवाला मला फोन करतो कंपनीवाल्यात बी फोन आला नाही काय नाही. आपा कुठं आपाकडे जावं लागेल. अय आपा गोट्या आले ट्रॅक्टर घेऊन चला. अरे का काय त्याचं खरं आहे गोठ्यातलं का चला चला आला का ए गोठ्याला इकडे म्हणायचंय काय करले आता आत घे. चला घ्या की मग हा घे. अरे का काय तुझं खरं आहे का गोठ्या दोन-चार दिवस नुसतं बोलू दे यार. दादा काय म्हणजे असं काय लगा त्याला करतो काय लगा आपण सगळं सगळं काय करायचं चला मागच्या लगा गाव घाल तू काय गोट्या आज सांगतो ना आपण माझ्या मुलाला कळायला पुन्हा हा चल बाद असेल हा जाऊ दे मन बघ आमच्या गाव आदित्यला तुला तू गेन गेलेन करतोय हे गोट्या त्याला बस के म्हणाव पकडल तरी जाऊ द्या की. जात एकदम कडेला ती घातलेला बांधाव ती दुसऱ्याच्या सांग की त्याला ओळख मग गोट्या उरक ओळख मालकीने आपाची शेरडा जाते. हा चेहरे त्याला लोकांनी मकत वरडेला अशोक म्हणे परत आपा हा बांधून सगळं ओके. हा आता आता नाही हे बरे नाही पडला का साहेब ओ बोला शेठ. तुम्ही इकडे कस काय काय मोठ्या गाड्या दुकान सांभाळा गेले बाहेर कुठं काय माहिती. होय बोला काय म्हणता. आयला रेड बुल आहे का एखादी थांबा बघ आयो रेड बुल संपले गेला शेठ. आयला माफ करा बरं कसं गाड्या तुम्ही बघा आता रेड बुल आपण काय ठेवतच नाही. काय एवढे अवघडच झालं का क्वालिटीला मला राहती. एवढे काय काय तुम्ही मोठी माणसं तुम्ही पिताय. एवढे मोठे कुठं झालं अजून असू द्या राव जाधव पाटील राव तुम्ही. जाधव चालतं जाऊ द्या जाऊ का भेटू आपण लवकरच परत. चल लगा आद्या खर्च घ्या कुठे गेलता. काय नाही गेलतो आजा बरोबर खाली ट्रॅक्टर गोट्याचा आणायचा होता म्हणाला म्हणला माघारी येतो बरं म्हणलं चालतंय ये बाबा काय चाललंय मग बरं हाय माझ्या माग लय गडबड त्याच्या बी तिकडे बोलवलं तर जावं लागेल हाय मित्र आपला बी जाऊ हा? या मग खाली चाबी असल्यावर चाबी करू जाऊ का? आमचं असा प्लॅन आहे ना भांडच पुरते एकावून पोरं घेऊन जातो आणि मध्ये यांची भांडणं लागतेली मला सारखं म्हणते जायचं म्हणलं मी काय असं वाटलं का ठीक आहे बघतो यांचं येतो यांचं भांडण पुढतो थोड्या वेळाने जातो एकावून पोरं घेऊन यांच्यात भांडणं लावतो सारखं बरं जातो आता पिकाव पोरं कुठं आहे बघतो. मला इथं सोडा मोर दादा सीट बिल केला होती माग गाडीला सीट बिल असतो काय काय पुढे तुमच्या इथं सोडा मारा बाबा बसला का बस द्यायची का तुम्हाला खांबान ठेवतो आपल्या गोष्टी आपण लय आपण माणूस वेळ आहे काय मला कुठं सोडलं तुम्ही कुठं सोडलं मला कुठं जायचं तुला विमानतळा सोडला काय इमानतळ जवळ जा येऊ आता काय तू काय घरी जाऊ शकत नाही लाला माळी गरजे फिन गाडा खाली अजून मस्त की 90 लावतो निवांत पडी देतो झोप गाडी हे म्हणतच बसलेले भारी वाटतंय लय बेकार व्हायला लागले लय अंग दुखतंय बाया
नाही रे बाबा परत येतो काय ह्यांच्यात भांडणच लावतो मला चमडा महिंद्राला पाजलं बघतो ह्यांच्याकडे आता चला अजून पितो आता उतारा मारतो म्हणजे वाक्यच होतंय आता काय तर आवाज येतोय. कोण आलं लय पिलोय. मला कोण बघत मला कोण आहे रे कोण फोडतो बसाय पण येणार आपल्याला काय करायचं कोण का असं ना आपण द्यायची आपण सांगतो आता कोणाचं रान आहे कोणाच नाही काय मला आता आपल्याला अर्धी भेटली म्हणजे बस सांगणार आपण जाऊन डायरेक्ट लेट असेल बाया लाला भाऊ कोण आलंय कोणाचा फोन आलं काय हॅलो हॅलो कोण आहे कुठं आहे रे ए बेकार काय फोन केलाय कुत्र्या हा झोप दे हा काय झाले काय झालंय हा भांडणं झालीत मोठी कुठं जायचं हा ना एका जणाला कुठं पार्टी दिली आपण लय मोठी लगा फुकट फकाट झालाय काय तू काय फुकट फकाट झालाय काय दारू घेऊन ए कुत्र्या नीट बोलायचं काय काय नीट बोलायचं नीट बरं ती जाऊ दे सगळ्या दिसलं का तुला कुठला सांग्या ती सांगा माने आमची आवाज बसलोय तुला येडेगेरी करू नको काय लगा मग मला सोडून जेव्हा गेलाय बस. तुला आणि जेवाय हा आणि मी नाही रे बाबा नाही येणार का आमच्या आबरूचं खोबरं करायचं तू लगा करला का भाऊ लगा 3-4 वर्षाची दोस्ती आपली अशीच मोडायची म्हणल्यावर कसं होते त्या आजन सगळ्या बघ कशी हिंडते ती रोज कुठला आजन सांग रे तर त्यांचं कार्यक्रम लावणार रे अहो काय हे पावसानं राव सगळी कळी ना कळी गळायला लागले राव. हा काहीतरी बघा की मग हा काय घरनं फोन यायला लागलेत राव मला असं माहिती राव, राव, घ्याच भाऊ वर्ष. पण फोन करते ते. आता काय काय हे पळी ना का हे साहेब असे गळून गळून गेली कळी सगळी आहे का यात काय राहिले शेतकऱ्यांना कसं जगायचं आमच्या आता काय करता हा? आता काय तुम्ही सांगू नुसतं येताय 5,000 द्या 10,000 द्या हे औषध सोडा देगानं औषध आली मोठी झाली आणि तुम्ही नुसतं काय हे काय निघली कळी बरोबर आमचं काय वाटलं गाडी आम्ही झालं सांगू, सगळं राव. वरनं राव पैसे काय मागते तुम्ही ती. नुसतं पैसे घेऊन जाताय राव बाहेर एकतर राव. आम्हाला तर राहणं नाही ती आम्ही कसं तर करतोय आणि तुम्ही सगळंच घेऊन चाललाय आमचं घ्या राव समजून राव काय साहेब. आता याला तुम्ही मला 100-150 सेटिंग होईल झालंय का काय करू आता वरनं पैसे मागते तिथे राव पैसे पण ते खत पाणी नीट बघितले पाहिजे तुम्ही काय तर सांगितलं पाहिजे आता का हे गळून पडायला लागले आहे का ह्याला किती औषध घालायचं काल आम्ही 25,000 औषध घालायचं डॉक्टर लावतो काय नुसतं म्हणताय डॉक्टरला उद्याच्या डॉक्टर लावतो तुम्ही काय नाही राव तुमचं खरं नाही राव काय लुटायला लागले घ्या, आमच्या असू द्या राव, शेतकऱ्याला समजून घ्या राव, सगळे. आला फोन आला बघा राव कोणाचा बघा. भावाचा फोन आला हॅलो हॅलो हा बोल की रे हा बोल की चक्कर मारायची पडलाय ट्रॅक्टर वाल्यानं कोणी रे काय आता ट्रॅक्टर होता कोणाला गोट्याचा काय कोणाला लगा 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 आता लगा लय झालंय गाड्यांनी ह्यांचं एकदाच बघावं लागतंय लगा आता जाऊ तुझ्या आणलंय का कोण कोण होतं आता काय कुणाच आता कुणा फक्त गोट्या ट्रॅक्टर होता काय आहे का आजेच्या रानात गोट्या ट्रॅक्टर आजे शेजारचं रान माझ्या हो आपल्या शेजारी बांधाचं लगा लय झालंय लगा आता गोठ्यान 2-3 वेळा बांध फोडलाय माझा आता बघतोच काय असेल ते एकदा मिटाव दे ह्यांचं काय होईल रान पडून बांधाचं कुत्र हे लागर सारखं डावाजतंय माझ्या बांधाला किती वेळा सांगितलं तर डावाजतंय हा बरोबर ये लवकर आता तुम्ही येऊ नका बरं का मिटवाय बघ तुम्ही एकदाच काय होईल ते साहेब मला लय अर्जंट फोन आलाय मी आता काय करतो माहिती का जातो बरोबर काय चालतंय, करा, तुम्ही हे जावा, बाबा, ऐका. आमचं तेवढं राव लावा, मी पाया लावतो. पडतो. अहो असू द्या राव नका तसं करू मी लावतो 4 डॉक्टर. दिवसाची कापड अंगावर घालतोय राव मागून आम्ही राव आम्ही काय करतोय राव कशाचं काय राव नुसते तुम्ही साहेब गावाला आहे राव. गोळ केलंय नाही राव. हे सगळी बाग आमची टाकटाक आहे हाय लावतो डॉक्टर लावतो चला तुम्ही लय झालंय आता ह्यांचं एकदाच मिटावतो काय असेल ते काय होईल ते जाईल आजाला बी धावतो आणि त्या आपाला बी धावतो आता किती सण करायचं पोरांना फोन करतो आता बस झाला सगळ्यांचं लय ऐकून घेतलंय आता मला सांगून बी जर मुद्दाम करत असेल तर ह्यांना काय मग दावत लागेल ह्यांना वाटतंय सगळ्या काय करत नाही काय रे बघ हॅलो
कुठं आहे राजा काय राव पहिलवान राव इतर सगळं भांडणं झालेत राव मुदाम करतात राव गेल्या बरं तुम्ही येऊन म्हणला मिटाव तुम्ही सगळं हा त्या बोट्यानं परत राव बांध फोडलाय टीम ओढलाय हा किती सण करून घ्यायचं राव मी हा नाही शेवटचं नाही आता मी काय ऐकून घेत नाही गाड्या काय तुटल नाही तर फाटल फक्त तुम्ही मला अडवा तुम्ही करू नका मला फक्त तुम्ही हा काय गाडी काय चालू काय नाही गाड्या कुणाची भांडणं झाली ती काय माहिती यांनी तर अर्जंट बोलावलंय काय कळणार मला आता काय करावं गोट्या अरे काय गाडी बंद पडली लागा ती पुन्हा वस्ती सांगायचं कोणाची भांडणं झाली ती लागा मला ट्रॅक्टर बंद करू हा बोल अर्धी सांगायची कोणाची भांडणं झाली ती कोणी बांध कोरलाय त्याचा मला नाही माहित मी लागा ते लय दिवस झालं भांडणं चालू आहे लागा मिटावलंय पण काय सारखं तीच चालू आहे ते बांध पोकारलाय वाटतं कोणतरी नाही राव मी काय केलंय नुसतं फोन आलोय बांधायला धक्का सुद्धा लावला नाही बाकी मला काय विषय माहित नाही अरे तिकडच चाललोय पण ही गाडी काय चालू आहे ना तुला जमतंय का काय गाडीतलं मला नाही एवढं लय अर्जंट जायचं लय भांडणं झाली तिला भांडणं कशाने झालती पण ती कोणी बांध पोकारलाय काय माहिती आपण तर नाही पोकारला गाड्या तूच मला वाटलं काल होता तिथं म्हणून तोच काय केलंय काय कोणाच पण मी टाकाटे फोन आलोय माझ्या नान तापा कुठं आहे त्यांना हुडाकतोय मी वाढू झालं गाव गाड्या आपण तर धक्का लावणार मी गेलो त्यांनी काय केलं असलं म्हणजे मी काय करणार तुझ्या बँगलोट येणार तुला सांगतोय मी आताच नाही ना आपण हात लावला धक्का लावणार काय मग तू कस काय फना गेलता तिथं काल त्यांचा काल मला फोन आलता काल फोन आलता मग तुला काय बांध पोळा लावला होता काय मी नाही बांध केला त्यांचा धावतो आता तिथं वस्ती गेल्यावर त्याला फोन करून घेतो आता मला न्यायला बोलवाय ती सांगा मी कॉल करतो मी तुला बी यावं लागेल तिथं मिटवायला आजा पिजा तसलं सांगू नको तुझं बी बघतो त्या दोघांचं बी बघतो स्वतः मालक हा त्या आजाचं बघतो आणि तापाजून तुझं बघतो आता तिघांचं बी तुम्ही मला तो कस काय बंद फोडला मग त्याचा किती वेळा मिटवाय त्याचं हा आपण तर ना आपणच फोन लावतो मी पहिला असा म्हणत होता म्हणून मला आता आपाचा नंबर बी हुडकावा लागेल लागला फोन आता हॅलो आपा तुम्ही ती आज आणि दोघांनी काल रान फनाय सांगितलं होता ना ती पहिलवान असं मला म्हणत होता की सांगण्यानं माणसं गोळा केली ती गावातले बांध फोडलाय म्हणून कुठं नाही बांध फोडलाय हो तुमचा मग बांध फोडलाच नाही की राव म्या आता हानतेली राव आपल्याला ती बांध फोडल्या ती लय राडा चाललाय गावात राव तुम्ही या लवकर गावात मी थांबतो इथंच मग बघा राव मी आता कुठे धक्का लावला नाही बांधाला पण तिथं आलंय त्यांचं लय ठिकाणा चाललाय गावात अहो ती एकतर लय इडी आहे ती त्यांच्या नादी लागत नाही कोण अशी पहिलवान बघितला कसा आहे ती आयला बघा गाड्या ती मी ठेवतो फोन आता पण ती बघा मिटवायचं तुम्ही ती माझ्या येऊन देऊ नका राव तुम्ही ती काहीतरी राळाजून बसलो ही मोठी खेप पोच करायची पण ही मध्येच काहीतरी कळलंय पण आपण असं केलंच नाही कोणीतरी ही राडा केलाय माग माझ्या पण बघतो आता मी हे जर मिटातो संग्रहाची यांची गाठ घेतो आणि जातो मी आता घरी बघू आता माझ्या घरी येतोच मी बघतो तान्या अरे इकडे की लगा देवापास गेला नाही अरे इकडे की तान्या तान्या संख्याची ना आजीची काय भांडणं झाली ती वाटतं ती कुणाचा तरी बांध कोरला होता होय ती काय देवापास चर्चा चालली होती मग तुला त्यासाठी मी थांबवलं होय काय नियोजन करावं लागेल आता त्यांना तेच राहावं लागेल काय भानगड झाली त्यांना आपण बोलून घेऊ पण लोकात चांगलं असावं असं माझं म्हणणं काय बरोबर आहे आयला देवळात जायचं खरं पण मला सुधारणा
माझा इशारा काय कुठनं येतोय कुठनं नाही कुणाच ठाऊ इशाराचं मला काय माहित नाही पण मला का नाही रिंगणा असं पाहिजे त्याच्यामुळे मी फॉल्स मध्ये आहे याच्यामुळे मला काय जमत नाही मग काय करायचं मग तुमच्या मनाला सांगा काय करायचं मग मी लय केलं आहे लय केलं नातेवाईकच घेतो 8 दिवस पितो पण थोडं नाचू जवायचं जरा थोडं नाचू द्या पिले पण आता व्हायचं आतमध्ये येऊ द्या आतमध्ये आलो की माझं रिंगण होऊ द्या मग आलो 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 काय करायचं मग जास्त झाली लका मारतय मला मी वाजवत झोपले आमचं कुठे गेलं तरी गारले झाली गारले झाली बाप्पा काय झालं गारले झाली कस काय सकाळपासून मी काय काय झालं गावात मला कळलं असं भांडण झालं म्हणून भांडण होऊ द्या भांडणाला कोण देत नाही पण मला नाही सकाळपासून झोपलोय मी आपण काय झालं बाप्पा तुम्ही इतकं झोपलं दारू पेल्यामुळं हा दमा बोला थांबा नाही आता काय काल काल गावात भांडणं झाली त्या कोणाकोणाची भांडणं झाली ती रे अव देवळात मी झोपलो होतो मी देवळात झोपलो होतो तिथं काय बांधात काय भानगड त्यांची झाली इतक्या अंगात तुझ्या मस्त बिस्त कला बिला भरपूर कला आहे बाप्पा काय करायचं 2 लेकरं बाळ असून मला कोण नाही आपण आम्ही सांभाळतो ना बाप्पा तुम्हाला मी सांभाळत आहे खरं पण आता मग असा झोपलो असतो का मी 2 दिवस झालं मला माहित नव्हतं तुम्ही आहे म्हणून तुम्ही हाय खरं तुम्ही आला म्हणून बरं नाही तर मी असाच झोपलो असतो आई चुकाटेच असले बाप्पा असल्याही चुकाट्यात असू सापाचा असू काय करायचं घरी जायचंय बर बर चला 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 मला सोडवा हो हो चालतंय 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 चला दमाने चला हो हळूहळू जाऊ की चला थांबा नीट उभा राहा तार दर चान लागेल की नाही लागत चला मग चला हो चला हो चला चला गाडी आपली आहे गाडी मग बसवा आम्हाला हो चला मग तुमचं काय चाललंय काय ना तुम्ही हाक मारली मला वाटलं कोणतं दुसरंच हाक मारते नाही नाही मी काय म्हणलं ईश्वर बाप्पा म्हणाल ते राहिलं पण मी अचानक चालतो ना मला दिसलं तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही मला ओळख आलो म्हणून नाही तर रातभर झोपले होय मग सांगायचं तर फोन तर करा लावायचा कुणाला तरी करा गाडी चालू चला बर चला बसा येत बसा बसा पुढे बसा माग बसा चला 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 पुढे बसा तर माग बसा अहो मला बसा येत हळू हळू बसा हळू हळू धरून बसा धरून बसा धरा नीट हा कसं असतं बाप्पा बोला माझं म्हणणं कसं आहे दारूला कोणी नसतं आईला काहीतरी वेगळाच उद्योग होऊन बसलाय गड्या आपलाच फोन लावतो हॅलो आपा अहो इकडे या इकडे रस्त्यावर थांबलो माग हा या आता काय असेल ते पद्धतशीर मिटवावं लागेल आता मला बी का आला सारखे बांध फोडून सारखे बांधणं काय असेल ते कायदेशीर आपण मिटवून टाकू कोणतरी बघितलं असेल की हा बघितलं असेल कोणतरी दारेदार कॅनलला पाणी आलं म्हणलं कोणतरी असेलच तिथं बघू आपण कोणी बघितलं इचरू बिचरू कोणाला बाबा कोणी चोमडापणा केला असला म्हणून बांधणं लावायचं असेल हा कारण आधीच आमची मैत्री एका गावात खटकती या हा बघूच काय असेल. हा चालतंय आपा मी विसलेला फोन लावतो बघ कसं होईल तसं हॅलो विशाल भाऊ हॅलो अहो ते सांगायचे माझे जरा भांडणं झाली म्हणजे आमच्या दोघांच नाही काय पण ते सांगायचं शेजारचं रान फंडलं होतं ट्रॅक्टरने गोट्याच्या आणि बांधच कोणतरी फोडला राव आम्ही तिथनं गेलो ना सांगा पेटलंय मला पोरण घेऊन आलंय हाणायला तेवढं बघा या की रानात व्हायचं
2 मिनिटं पप्पा मी दोघं आलो आम्ही बाप्पा बी होते का सोबत आम्हाला कुणाची आम्ही दोघं पप्पाने मी चालू बरं आणा त्या पप्पा ओके ओके या आलो लगेच पप्पाने चालू हो चला बाप्पा एखादं बघसून मारू पण काय पण माझं कसं म्हणणं आहे माझं कसं म्हणणं आहे हा बोला की पप्पा जणू काय 100 माणूस हा जो म्हणलं मला आणले राव पप्पा तुम्ही असले मी भेटलो कोणाला काय हाडकं मोडून चला गेला चला 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 तुम्ही मागे चला मी चला माझ्या मागे हाडकं मोडा नको बाबा आपल्याला बाबा येऊन काय करता माझे हाडकं मोड होते कुठे कुठे लागलंय तुम्हाला लागत नाही बोलायचं काम नाही लय कुठे लागलं दाखव मला बरं लय हाय. पप्पा कुठल्या कुठल्या बांधायला घालता तुम्ही काय करायचं आयला निल्याचा फोन आलाय बघून येतो आता बांधाच यांचं काय असेल ते एकदा धावतो गाडी बिन हाय एकतर गाडी लाईट हलती गाडी मांदाळी माझी गाडीचं गाडी पडायला लागली एकतर माझी एकतर धावतो ह्यांना कसं असतं ती हो बांध पडते ती सारखा डाव असते ती आला हे फणून गेलेलं दिसतोय गोट्या बघून येतो आता मी सगळं फणलंय काय अरे काय लागा सारखं जायचं धावतो एकदा काय असेल ती कुठं फुडला बांध बघतो शेत बांध फोडलाय वय लय फन लागलाय ट्रॅक्टरचा बांध कुठं हाय काय कुठं हाय हा काय लय अवघड झालंय गड्या ह्यांचा माझा आता जिरावतो एकदाच आजाला फोन करतो कुठे गेला आजा ये लवकर म्हणतो आता राहणार डायरेक्ट इथं काय एकदाच मिटू काय असेल ते बॉडी गार्ड हॅलो पहिलवान या इथं बांध फोडला या तुम्ही पटकीन या हा या काय एकदाच मिठू तुटेल नाही तर फटेल एकदाच राव योगा यानं बांधातच घातला आपल्या फन कोण कोण आहे तिथं या कोणी असू दे आपण या बघू येऊ दे त्यांना सांगितलंय ते बी येते या आपण बी या बघू काय मिठू पिठवू नाही तर तेल टाकू नाही तर पिठवून देऊ लायसन आहेत की आपल्याकडे नाहीतर माणसांचं काय असेल ते बघू या आता या आपाला फोन लावतो बाद झालं यांना मुदामच केलंय सगळं हे त्यांचा इशेच करतो आता हॅलो हॅलो हा कुठं आहे आपा हाय रोडवर आहे म्हणजे तुम्हाला सांगून तुम्ही मुदाम करताय का सगळं वाटलं लावलंय का माझं राव इथं बांध फोडला येऊन बघा बरं आला इथं कोण गोटे कोण नाही ते मला माहित नाही तुम्ही पटकीन आज आणि तुम्ही इथं या लावा त्याला फोन ठेवा संग्रह हो संग्रह अरे कुठं आहे तू काय झालंय कुठे गेली माणसं कुठं आहे ती गेल्या बरं त्या दिवशी सांगितलं तुम्ही आला मला बांध फोडत नाही काय नाही तुम्ही गेला मिटवून राव बरोबर असू दे फोन कर त्यांना बघू दे कोण आहे ती एकदा काय असेल ती मिटू अरे कोणी देऊ दे ना फोन कर त्यांना कोण आहे बांध फोडणार आहे बोलून असू दे बोलव त्यांना बघू एकदा देखा टाकू आपण काय देखा टाकू राव घे बोलून बघू काय होत आहे हो आले ती या इकडे या आपा का हो, तुम्ही तर राव वयस्कर आहे तुम्ही बांधणं लावता काय पोरा पोरात हा अहो तुमची पिढी ना पिढी गेली अरे काय केलंय बघा बरं तुम्ही बघा मुली म्हणजे दम देता काय हलू नका राजा थांबा तुम्ही थांब खरं पण इथं झोपलंय कोण गड्या कोण बेवढं झोपलंय कोणच ठाऊ गड्या मी लगेच पडले आणि गडी तर लय आले तर काय करायचं चला गडी तर लय आले तर चला मारायला गडी आले तर मारायला पण आपण दोघांना काय करायचं बाप्पा थांबा बाप्पा मोठं पहिलवान आले ते अहो, काय बोलायचं काम नाही त्याच्यामुळं रान हाणू
पैलवान आले तर या. चला गाड्या. पैलवान आलाय. काय तुम्ही लगा लगा लय मोठं आणलं ते पैलवान पाहला. नाही होय. त्याला गिर नाही 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 भांडण करू नका भांडण करू नका थांबा गोट्याला फोन लावतो त्याला बोलू इथं मग कोणी काय परदेशी बोलवायचं इथं कोण थांबा. असेल? ही काय आम्ही केलं नाही पण ती- तुम्ही नाही केलं इथं केलं. परदेशी पहिलवान, बोलवायचं. ऐक की मी काय आवाज बोलतोय. नाही करायचा थांबा, परदेशी ऐका. बोलवायचं. हे तुम्ही नाही केलं. म्हणून काय ऐका, हे बघा ही काय आम्ही पडलो नाही तिथनं जाताना सगळं ओके होतं पण वयस्कर माणूस आहे की. सगळ्या पिढीत भांडणं लावली थांबा, त्यानं. समजून घ्या जरा, ऐका रान पडन बांधासाठी कुत्र रडे अरे, कुत्र्या रडू दे, पण माझं ऐक सांगा. अरे बघा, आम्ही- अजिबात ऐकून घ्या. अरे, पहिलवान. बंद पडलं, त्याला बोलवायचं. मरतो पोटात बसलोय मी देऊ नका तुम्ही मरस्त्यावर ना आता इथनं कुठं आता उभं राहिलं. पुढे तुम्ही असली काय होतं गाडी ना? घेऊन आलाय होय. काय होतं? आम्ही तुम्हाला असली आता लय हा. बघितली. ऐका, हे बघा, हा. सवाली आणि तसली लय बघितली. नाही नाही मी तरी येरवडा करून आलोय मी येरवडा हा हो द्या काय व्हायचं तुम्ही त्याला बोलवा आधी. पहिलवान धरलं म्हणजे हडकं कडकड मग आता काय करायचं? ऐका, हे बघा. बांधून पकडलं त्याला बोलवा आधी. पहिलवान तू थांब की गोट्याला बोलू आपण बोलवा, कोणी पडदेशी बघितलं बोलवा. असेल. बोलवा, पडदेशी बोलवा. दोन गोटे आहे, गोट्याचे बघतो. अहो काय भांडणात उपयोग आहे म्हणजे हा तुम्ही आपण म्हाताऱ्या म्हणाला शाळेत इथं. आवाज आम्ही एकामेकाच्या नादानं आलो एकामेकाच्या नादानं आलो काय करायचं काय फोन लावलाय? हा, फोन लावलाय. बोलवा हॅलो आला गोट्या आणि येत ना गोट्याला बडाय ए, गोट्या या इथं बांधून म्हाताऱ्याला काय पाहिजे केस ओलान पिकले ते का वयानं गप्पा काय आल्या बघू की काय गोटे येते येऊ दे उद्या नव्हता काय बांधायला? सामान बंद पडला. टाकतो नाही तुम्ही असले आले ते ह्याचा बाबा बसल्यावर रे. काय बंद का फोडलाय कुणी फोडलाय माझ्या काय तो फोडलाय येऊ दे आणखी किती यायचे तेवढे तुझी काय काय फोडलाय बांध काय सरपंच आहे का सांगितलं होतं आम्ही की बांध फोन बेवडे आता गपे काय खरं तिकडे बड बघा बांध आमचा गेल्या बरे सांगितलं सरपंच आम्ही यांना सांगितलं आमचा बांध काय भूक लागा उन्हान पिकला गोट्या दुसरा ट्रॅक्टर कोणी फोडलंय काय असली आणली मग काय होईल रे बसा आणि हे म्हणते माझ्यावर मी लय मर्डर केलं ऐका की खरंच बांध फोडला मला का? आम्ही काय तू सांगायला कोणी फोडलाय बांध काय काय खांबा तू पेलाय लागत तुला उभं राहायला आणि खांबा द्यायला लागेल पेटू नको आमची काय झोपलो तुला माहितीये हे म्हणतो नाही का हे? आमची मकांना मका झोपवली करतो इथं सगळी हा हे म्हणतो कोणी बांध फोडलाय हो का मी पेस करणार आहे उद्या जाणार ट्रॅक्टर बिना घालवणार आहे बसू द्या सगळे आत गर्दा केस करायचं बोलत नाही हा मला खांबा द्यायचा हा नाही कशाला तुम्ही थोडा बांधते सगळं आणि हेल्मेट फोडलाय बांध तुम्ही
असं नाही केलं पाहिजे आपण तुम्ही एवढं मिठवाचा भेटवाचा काय विषय तू म्हणजे बोललो आमचं 5 फूट आतमध्ये घ्या तुम्ही एकदाच बघा तुमचं काय असेल तुमच्या कोणाचं वाट होईल तुम्ही शांत राहा हे बांधाय ना आता तुम्ही सर करून घ्यायचा काय आणि पुन्हा असं भांडण करायचं नाही तुमचं काय संबंध काठी घेऊन काटे डोळ्यान दिसत ना डोळ्यान दिसत नाही बांध फोडा दिसतंय तुमच्या माणसाला आपण तुम्ही आजच्या आज क्लिअर करून घ्यायचं काय कसं आहे तू बरा मिटून घेऊ नको सांगतो मला माहिती मी सांगतो गोट्याने फोडलाय गोटे गोट्या हा टाकलं हा ते नाही मग कोणी फोडला मला माहिती आम्हाला सांग ना नीट. सुद्धा म्हणलं कोणी फोडला सांग आमचं शेजारचं कोण आदित्य मान्य चमडे चला ते काय आलो आलो कोणाची भांडणं लागली ती जाऊ द्या मरू द्या बघू तरी काय झाले पहिलवान बोलवते आपल्याला आला आद्या हो का आला आद्या काय ते बघू एकदा ये इकडं. काय झालं काय केलं काय केलंय काय केलंय तू इकडे पुढे ये पुढं इकडे कोणी फोडलाय ती पण माझा काय संबंध फोडलाय खरं सांग तिकडे तू खरं सांग कोणी फोडलाय कोणी फोडलाय बंधारा तू कर नको सर बाजूला हो बाजूला हो बाजूला हो तू बांध कोणी फोडलाय कोणी फोडलाय ती बांध कोणी फोडलाय सांग पडदिशी कोणी फोडलाय ते सांग पडदिशी मला नाही माहित ए वट्या कोणी फोडलाय मला नाही माहित कुणाला जाणार रे नजरा नाही मला माहित आहे तो कोणी फोडायला लावलं लाल्या कधी बघितलं तो मी बांध फोडताना रान कुठं इमानतळ कुठं मी कशाला बघू तो इकडे ये रे तू काय म्हणला आता काय म्हणला ते आधी फोडलाय काय म्हणला रे तू काय म्हणला तू आदित्य मान्य हे कोण आहे ही कोण आहे कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे हा कोण आहे ती सांग परदेश कोणी बंद फोडलाय सगळं वाटून गेलं तुला बी कळायला पाहिजे होतं बोलावतोय काय बोलावतोय इकडे बघ माझ्याकडे त्याच्याकडे काय बघते बांध कोणी फोडला सांग तो ह्याचं नाव कसं काय घेतलंय तू सांग बांध कोणी फोडला माझा काय संबंध नाही म्हणजे ते काय म्हणतोय दम करतोय त्या दिवशी आलता इथं बांध फोडाय कशाने फोडला ठीक आहे त्याला धरा